नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, सकाळची सुरुवात झालेली आहे. म्हटलं चला रोजच भाजी चपाती काहीतरी रोज दाखवायचं. म्हटलं चला आज काही थोडंसं कामाचं पण दाखवूया. आणि सकाळची सुरुवात बघा माझी होत असते अशी. आता सकाळीच 5 वाजता म्हणजे 4:45ला मी उठले ना, त्यावेळेस माझ्या कॅटला तेव्हा पण खायला देते. कारण का मी तेव्हा किचनमध्ये आली का तेव्हा पण ते खायला मागतात, तेव्हा पण टाकत असते. आणि आता इथे पण बघा टाकलेलं आहे. इथे वाजलेले आहे 7:30. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा आता म्हटलं चला त्यांना पहिले खायला दिलं आणि इथे ना झाडू मारायचं आहे. आता म्हटलं पहिले घरात झाडू मारते. आता इथे बघा काही वेळेस मग मशीनचं काम वगैरे करत असते. आता साड्यांना फॉल लावून ठेवलेलं आहे. त्याचं थोडेफार असे ना हे धागे दोरे भरपूर इकडे तिकडे पडलेले असतात, त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं झाडायलाच लागतं. आणि त्याच्यानंतर आहे ना असे थोडेफार असे तुकडे पडलेले असतात ना, चिंध्या वगैरे, ते पण मग असं मग नंतर आरामातच झाडायला लागतं, मग काही वेळ भेटत नाही. आता चला म्हटलं झाडू वगैरे मारून घेते आता इथे मी. आणि सकाळीच आता इथे वाजलेले आहे 7:30-8 वाजत आलेले आहे. आता इथे बघा साड्यांचे काही पुठ्ठे वगैरे असतात, फॉल लावायला साड्या आल्या तर त्याच्यातले पण इथे असे ठेवायला असतात. मग नंतर ते कसं आपल्याला फॉल बिडिंग करायची वेळेस मग ते इथे ठेवून देते मी. नंतर आहे ना सगळं झाडून घेते. आता इथे ना दुसऱ्या दिवशीच इथे झाडलेलं आहे. आता इथे बघा याच्यामध्ये पण साड्या आहे, फॉल लावायचे आहे मला. आणि त्याच्यानंतर आहे ना आता सर्वात पहिले मी खिडकी उघडून घेतलेली आहे, कारण का सकाळचं ऊन खूप छान येतं माझ्या हॉलमध्ये, किचनमध्ये पण आणि बेडमध्ये पण. आता चला इथे मी झाडून घेते. पहिलं कॅटला खायला दिलेलं आहे, आता ते पण हॉलमध्ये आलेले आहे. आणि त्याच्यानंतर सकाळीच टिफिन झालेला आहे माझा. सकाळी मिस्टरांचा डब्बा मी लवकर करून देते, कारण का ते लवकर जाता. इथे बघा हे माझं टेप वगैरे आहे ना, ते माझे कॅट खेळत असतात, असे ओढून घेतात आणि खेळत बसतात ते रात्रीचे वगैरे. त्याच्यानंतर मग सकाळी भाजी चपाती झालेली. नंतर आता आहे ना डाळ भात बनवायचं आहे अजून. आता चला पहिले झाडू मारून घेते. आणि इथे माझी ना आंघोळ पण झालेली आहे आणि त्याच्यानंतर देवपूजा पण झालेली आहे. आणि सध्या आहे ना मी आहे ना आता ना माझं ना पारायण चालू आहे. आणि त्याच्यामुळे ना मग मी काय करते, आता एवढं पण आपल्याला सगळं मग पूजा करायची असते किंवा पारायणाला बसायचं असतं, त्यावेळेस मग काय होतं माहिती का, सगळं मग हे झाड झूड सगळं पुसायला लागतं ना, त्याच्यात खूप वेळ जातो. मग कसं आपल्याला आहे ना मग पूजेला पण वेळ लागतो ना, त्याच्यामुळे मी काय करत असते, आंघोळ वगैरे माझी झाल्यानंतर आहे ना मी लगेच मग आहे ना देवाच्या समोरचं वगैरे ना व्यवस्थित असं तिथं पुसून वगैरे घेते, लादी वगैरे, आणि सगळं देवांना आंघोळ वगैरे घालून पहिलं मी आहे ना पारायणाला बसत असते. आणि पारायण पण माझं संपत आलेलं आहे. आज 6वा दिवस आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं चला आता इथे मग थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत हे रुटीन शेअर करूया. आता इथे बघू शकता हे माझे कॅट आहे ना, मी जिथं गेली तिथेच येतात माझ्याकडे. आता त्यांना आहे ना खिडकीमध्ये बसून देते जरा वेळ, खाली बघत असतात ते मग. आणि झाडू मारून घेते मग. आणि कसं आहे त्यांना एवढं जास्त करून ना खिडकीत बसता येत नाही, उडी मारता येत नाही. आणि त्याच्यानंतर चला आता सगळं घर वगैरे झाडून घेते. बघा असे काहीतरी शिवत बसते ना मी, त्याच्या हे असे कपडे वगैरे पडलेले असतात, त्याच्यामुळे मग ते झाडायचं राहून जातं. मग सकाळीच आहे ना छान असं सगळं घर व्यवस्थित झाडून घेते. त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून झाला. आणि हे बघा चला आता किचनमध्ये पण झाडून घेते. आता हे बघा मी जिकडे गेली तिकडेच माझ्यासोबत येत असतात ते. आणि दिवसभर म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करते थोडंफार. आणि नेहमीच बघा काय भाजी बनवायची काय नाही ते काय बनवायचं असं होऊन जातं ना, त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं आपलं कामाचं रुटीन शेअर करू तुमच्यासोबत. आता इथे बघा अजून अर्धा स्वयंपाक बाकी आहे आणि अर्धा झालेला आहे असं समजा. आता इथे ना सकाळी टिफिनचे डब्याचे भांडे होते ते पहिले घासून घेते म्हटलं, कारण का ओटा मग जास्तच भरून जातो मग. आणि नंतर मला कुकर लावायचा, डाळ भात बनवायचं. चला आता थोडेसेच भांडे होते इथे, ते पहिले ना घासून घेते. आणि पहिले त्याच्या आधी पण इथे बघा मी म्हणजे फिल्टर वगैरे करून घेतलेलं आहे. खिडकीतल्या बॉटल वगैरे भरून ठेवत असते फिल्टर करून, म्हणजे कसं मुलं त्याच्यातल्या ते पाणी पितात किंवा मग त्यांना फ्रीजमध्ये ठेवायचं तर ठेवू शकता. आणि माठ पण मी फिल्टर करून घेते. आणि चला आता इथे थोडेसेच भांडे होते तेवढे घासून घेतले. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा हे दुधाचं पातेलं होतं, ते थोडंसं आहे ना व्यवस्थित काथ्याने घासायला लागतं, ते लवकर निघत नाही. चला इथे भांडे वगैरे घासून झालेले आहे. आणि आता आहे ना कुकर लावते मी. आता तुरीची डाळ आणि भात करायचं आहे. नेहमीच नाही करत मी सकाळचे डाळ भात, पण मग आज माझं पण मन झालं, म्हटलं चला आज आहे ना मस्त गरम गरम डाळ भात छान लागतो मग. आणि नेहमीच माझ्या घरच्या डाळी असतात
फक्त मी मुगाची डाळ तुरीची डाळ आहे ना बाहेरून किराणामध्ये भरत असते आणि म्हटलं चला आज आहे ना तुरीची डाळ आणि भात छान म्हटलं खाऊ गरम गरम. आणि नेहमी माझा आहे ना इंद्रायणी तांदूळ असतो, पण हा पण मी ना बासमती ना किराणामध्ये थोडासा भरलेला असतो, तर म्हटलं चला आज तो तांदूळ शिजायला टाकूया. ही बघा इतका घेतलेला आहे हा तांदूळ. आणि चला आता मी ना काय करते, नेहमी कुकरमध्ये डब्यांना नाही लावीत, असे पातेल्यामधला मला भात आवडतो. चला आता इथे मी धुवून वगैरे घेते डाळ आणि तांदूळ आणि त्याच्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं भातामध्ये ना मीठ घालून घेते आणि अगदी चिमूटभर मी तुरीच्या डाळीत मीठ घालते, म्हणजे चव छान लागते. चला त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता इथे मी कुकर लावून घेतलेलं आहे आणि गॅसवरती कुकर पण ठेवून देते. आता दोन्ही साईडला डाळ आणि भात होऊन जाईल आपला. चला कुकर झालेलं आहे, आता भात पण झालेला आहे. आता डाळीला फोडणी देऊन घेते लगेच, म्हणजे कसं मग दुसऱ्या कामाला आपण मोकळं होतं की लादी किंवा मग कपडे वगैरे, कारण नाही तर मग किचनमधलं एक काम राहिलं का त्याच्यासाठी यायलाच लागतं. म्हटलं चला आता वरणाला फोडणी देऊन घेते. आणि चला आता डाळ पण छान शिजलेली आहे. आता इथे ना अगदी थोडंसं तेल घालते आणि तेल मी एकदम कमी वापरते बरं का, भाज्यांमध्ये जास्त नाही वापरत. आणि वरून थोडंसं मी खायच्या वेळेस आहे ना तूप घालणार आहे, म्हणून मी अगदी थोडंसं तेल घातलेले. आता थोडंसं इथे बघा सर्वात पहिले मोहरी आणि जिरं घालून घेतलं, थोडासा लसूण ठेचून घातलेलं आहे. मला ना वरणामध्ये असं लसूण असं फोडून घालायला लय आवडतं, असं ठेचून घालते मी, म्हणजे चव पण छान लागते. 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा कढीपत्त्याचे पानं घातलेले आहे आणि ते पण स्वच्छ धुवून घेतलं आहे छान कढीपत्ता. आणि त्याच्यानंतर टॅमॅटो पण घालून घेते. चला टॅमॅटो पण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. असंच बनवते मी, अगदी साधं सिंपलच बनवते, काही जास्त पण काही टाकत नाही. चला आता त्याच्यानंतर इथे थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर मस्त धुवून घेतलेली आहे चिरून. आता त्याच्यामध्ये आपल्याला जी डाळ शिजलेली आहे ती घालून घेते. आता हिंग पण घालतं, पण मी नाही घातला. हे बघा थोडीशी डाळ पण छान घोटायची काही गरज नाही, छान शिजलेली ती. आणि थोडंसं पाणी घातलेलं नॉर्मल. आता अगदी पहिले पण थोडंसं चिमूटभर मी डाळ शिजायच्या टायमाला मीठ घातलं आणि आता थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. चला तिथे मीठ घालून घेते आणि असं ठेवते, कारण का आपल्याला ना भातावरती खायचं आहे ना डाळ, त्याच्यामुळे थोडीशी घट्टच पाहिजे, एकदम पातळ नाही, मग भातावर चांगली लागत. आणि चला इथे बघा मस्त वरण पण आपलं झालेलं आहे, उकळलेलं पण आहे सुंदर असं. आणि गरम गरम वरण भात खरंच छान लागतो. चला नेहमीच माझ्या घरच्या डाळी असतात, उडदाची, मसुराची, वाटाण्याची, पण म्हटलं चला आज तुरीचं वरण खाऊया. चला वरण आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना इथे ना माझं जेवण वगैरे झालं. मग म्हटलं चला आता आहे ना इथे बघा हे माझ्याकडे ना खुरासणी आहे किंवा याला कारोळे पण म्हणतात, पण आमच्याकडे खुरासणी म्हणतात. म्हटलं चला आता ते पण काढले थोडेसे आणि ते ना जरासे साफ करून घेते मी. आता याची मला चटणी पण बनवायची आहे आणि ते ना खूप म्हणजे खूप आपल्या शरीरासाठी चांगले आहे असं म्हणतात. मी पण ऐकलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, कारण का असं म्हणतात का सकाळीच आहे ना उपाशी पोटी ना सकाळी 1 चमचा रोज हे कारोळे खायचे किंवा मग हे खुरासणी खायचे. त्याने ना ब्लॉकेज वगैरे असताना आपले म्हणजे होती नाही त्याने ब्लॉकेज वगैरे, त्याच्यामुळे ना आवर्जून तुम्ही पण खा. आणि खरंच तीळ तर सॉरी हे काळे तिळच म्हणतात त्याला कोणी कोणी, पण आम्ही खुरासणी म्हणतो. आणि हे बघा ती थोडीशी ना खुरासणी चाळून घेतली आणि खूपच माती होती त्याच्यामध्ये. बघा इतकी माती निघाली. म्हटलं चला पहिल्यांदा थोडंसं ना चाळून घेऊन नंतर मग मी ते धुवून टाकते आता. चला आणि त्याच्यानंतर चटणी पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करील. बघा किती माती. आता ही माझी घरचेच असतात नेहमी खुरासणी, आमच्याकडे भरपूर खुरासणी पण होतात, त्याच्यामुळे मग मी अशी मधून मधून चटणी वगैरे करत असते. आणि बघा थोडीशी म्हणजे चांगलीच बरीचशीच साफ झालेली आहे चाळून घेतल्यामुळे, नाही तर मग खूपच माती होती, बारीक बारीक माती, खूप निवडायला वेळ लागतो मग. आणि चला आता इथे मी ना परत आता मस्त पाणी वगैरे घालते. आणि काय करायचं, पाणी घातल्यानंतर आहे ना आता माझी घरची म्हणून त्याच्यामध्ये अजून भरपूर माती आहे, मग ती माती भिजते आणि इथे ना 10 मिनटं मी असं ठेवते पाण्यामध्ये. नंतर मग आपल्याला 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे ती माती जी असते ना ती आहे ना अशी ओली होते आणि ती मग निघून जाते. हे बघा आता इथे मी ना बेसिंगमध्येच ना चाळणी ठेवलेली आणि आता हे बघा पाणी किती खराब निघालंय. चला आता मी 2-3 पाण्यानं स्वच्छ परत धुवून घेते आणि
उन्हामध्ये वाळत ठेवते. 2 दिवस वाळवायची, नंतर परत ती निवडायची पण आहे. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर म्हटलं चला आता इथे बघा माझे कॅट बघा. आणि आता मी इथे म्हटलं चला आता परत दळण करायला घेते. आता 2 दिवसापासून आहे ना बाजरी काढून ठेवलेली आहे, पण मग ती आहे ना राहिलंच, कंटाळच केला. म्हटलं चला आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि थोडंसं ना बाजरी खाल्लेलीच पाहिजे. खूप चांगली असते बाजरी, गरम असते ना म्हणून थंडीमध्ये बाजरी खातात, बाकी काही नाही. आणि आम्हाला बाजरी ज्वारी आवडते, घरचीच आहे माझी बाजरी. चला चाळून वगैरे घेते पहिल्यांदा आणि छान तिला थोडंसं पाखडून वगैरे घेते. आणि चला तिथे बघा माझे कॅट बघा, बघू शकता इथंच बसून राहिलेले आहे. आणि त्याच्यानंतर ते पण झालं दळण. आता इथे बघा चला म्हटलं थोडा TV पण बघता बघता आहे ना साड्यांना फॉल पण लावून घेऊ. आता इथे ना मी ना काय केलं, कालच आहे ना मशीनवरती ना साड्यांना आहे ना बिडिंग करून ठेवलेली होती. आणि त्याच्यानंतर आहे ना आता हात शिलाई करायची बाकी आहे. म्हटलं चला आता दुपारचे बरेचसे इतके कामं झालेले आहे. आता ह्या साड्यांना म्हटलं फॉल लावून घेते, राहिल्या का राहूनच जातील म्हटलं. आणि आता इथे ना घेते फॉल लावायला. आणि नंतर बाकीचं तर संध्याकाळचं ते तर वेगळंच आहे. तरी मी तुमच्यासोबत आहे ना पुढचं पण व्हिडिओमध्ये शेअर करेल थोडं थोडं, जसं मला वेळ भेटेल तसं. पण आज आहे ना इतकंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि चला आता इथे ना साड्यांना फॉल लावून घेते. साड्यांना पण आहे ना फॉल लावायला आहे ना खूप एक तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे, पण मग त्याच्यावरती ना एक वेगळाच व्हिडिओ बनवेल आणि सांगेल तुम्हाला. म्हणजे आपण साडीला जर फॉल लावला ना साडी फाटते, पण तरी पण आहे ना त्याचा धागा जो असतो ना तो निघत नाही. आणि चला म्हटलं आता इथे ना TV बघता बघता जरा वेळ आहे ना साड्यांना फॉल पण लावून घेते आणि TV पण बघते. ह्या पद्धतीने असे कामं आपले चालूच असतात. घरामध्ये पण आपण राहतो तर भरपूर असे कामं असतात आपल्याला. चला ह्या पद्धतीने तुमच्यासोबत आजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. चला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.